दुर्गे भारी तू मारेगी मिर्जापुर को तू मारेगी बोल एक बार बोल सॉरी पप्पा बोल सॉरी डॅडी बोल इकडे बघते खेकडे एक्स की याद आ गई नाखून से दाखवते थांबा. तो गाइस स्वागत है आप सबका एक और नए वीडियो में गाइस बघा आमच्या पप्पाने आज काय आणलंय मुठे दिस इज कॉल्ड मुठे दामाद आपण दाखवतो नीट कॉल्ड मुठे याला मुठे म्हणतात खेकड्यांचा एक छोटा प्रकार आहे अरे व्हिडिओ कॉल हे बघ आणि ही हिच्यासाठी स्पेशल या पोरीसाठी आणले ते स्पेशल काय बघते तू इकडे हात टाक तसं हे पकड 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 काय बोलता हे हात टाक खेळलंय का ते आवाज येत नाही काय काढत आलंय तुमचा भाऊ आता थांबा एक मिनिट थांबा हा तुमचा भाऊ पकडून थांबा ए अच्छा हे काय मंचूर आणले बघा आम्ही काढली का नाही हे बघा काही तुमच्या भावाने पकडला आता ट्रेनिंग घेतल्या पप्पाकडून आपल्या बघा जर हे याच्यात जर हात गेला ना आपला विषय संपला यात जर आपला हात गेला काम पीठ काम 25 डायरेक्ट हे बघा नका बघा खेकडे बघते खेकडे एक्स की याद आ गई नाखून से दाखवते थांबा. विषय घे हे घे हे घे पकड पकड तुला घे हात लाव मस्त रात्री आहे कशी आहे आपली आजी ह्याच्या अंगात दूध पण किती आलाय काय किती जीवायच्या आई अंगात चावलं काय करायचं आहे काय हात पाण्यात टाकायचा मग ते सोडताचा शिकून घ्या म्हणजे खेकडा पकडायला जाताना एक मग घेऊन जावा त्यात पाणी ठेवा म्हणजे कसं माहिती आहे का खेकडा चावला की लगेच मगात हात टाकायचा बाई काम पीठ टेन्शनच नाही काय लगेच ए काय मामा बसतो त्या खुर्चीवर जा पहिले कपडे घाल जा कपडे घाल जा कपडे घाल आज मस्त रात्री खेकडे घालणार आहे पाऊस पडला खेकडे घालले सगळ्यात जास्त नाही ह्याच्यामध्ये प्रोटीन असतं बघा ह्याच्यामध्ये प्रोटीन असतं सगळ्यात जास्त प्रोटीन यात अजून जीवन ते बघा मला तर हेच जास्त आवडतं कारण की ना यात असा प्रोटीन असतो ना आईच्या गावात पंढरपूर वाटणार काय याला जीव बघ किती बघ तोडला त्याला आता दुर्गे भारी तू मारेगी मिर्जापुर को तू मारेगी बोल एक बार बोल सॉरी पप्पा बोल सॉरी डॅडी बोल थोडंसं वाटतं सगळ्या नको तुमच्या पाठीला लावला तुझ्या घे खा घाबरत नाही सकाळचे वाजलेत 8 आणि तुमचा भाऊ रेडी झालाय म्हणजे सॅटर्डेच्या दिवशी रेडी झालाय म्हणजे कुठेतरी आपल्याला जायचं असेल. माझी एक फ्रेंड आहे 2021 मध्ये आमच्या लाईफमध्ये एक फ्रेंड आली तिने आमचं खूप भलं केलं आहे. भलं म्हणजे तिला फूड ब्लॉगिंग वगैरे करते तर तिला बदलापूरच्या बेनेबेकडून फूड ब्लॉगिंगसाठी ऑफर आली की बाबा फूड ब्लॉगिंग करून आणि आपला त्यात काय फायदा नाही आपण फक्त चाललो आहे खायला कारण की फुकटचं खायला भेटेल. फुकटचं खायचं भाई सोडायचं नसतं कधीच. फुकटचं खायला चाललो आहे मी तिकडे. आता गाडी चालू करायला घेतली तर गाडीचा टायर पंक्चर केला तरी कोणतरी एरियातल्या पोरांनी. एकदम एरिया डेंजर आहे आमची. काही करतात टायर पंक्चर करतात काही ते गाडीचं पेट्रोलच काढतात. तर मित्राची गाडी घेऊया मित्राची गाडी घेऊन निघूया. खूप लेट झाला आपल्याला. त्यांना आम्ही 8चा टायमिंग दिलेला 8:30 आम्हाला डोंबिवलीमध्येच वाचले. बदलापूरला जायला 9:30-10 वाजतील. का रात्रीपासून मी काय खाल्लं नाही. सकाळी फक्त चहा पिले म्हणजे कसं लिक्विड फक्त गेलं आहे पोटामध्ये. बेनेबीवाल्यांचा फायदा घेतला पाहिजे ना जरा. सगळे बोलतात की डोसा वगैरे अप्पम वगैरे चांगला आहे बेनेबीवाल्यांचा. तर जाऊया खाऊया. खाना खाने के लिए हम लोग आई जस्ट आलोय परत आपण डोंबिवलीमध्ये.
मस्तपैकी तिकडे गेलो, खूप चांगला डोसा खाल्ला, अप्पम खाल्ला, परत चाय पिली, कॉफी पिली, आईस्क्रीम खाल्लं, फुकटचं सगळं खाल्लं, त्यांचं प्रमोशन पण केलं. आता जरा घरी जाऊया, फ्रेश वगैरे होऊया आणि परत खाली येऊया. आज सॅटर्डे भाई फुल फिरू आज. ते आम्ही डोसा खायला गेलेलो बेनेबेमध्ये. त्यांची जरा प्राईस जास्त आहेत पण त्यांच्या क्वालिटी फुल वन साईड म्हणतात ना, घेऊन प्रॉपर तूप वगैरे घी वगैरे लावून डोसा वगैरे दिला आम्हाला, इडली वगैरे दिली. खूप चांगली टेस्ट होती. म्हणजे नॉर्मल जे आपण डोसा वगैरे खातो त्याची टेस्ट आणि या बेनेबेची टेस्ट खूप चांगली होती. म्हणजे कंपॅरिझनमध्ये काय नाही, बजेटप्रमाणे जेव्हा आपला पगार होतो तेव्हा आपण बेनेबेमध्ये जायचं आणि जेव्हा मंथ एंड असतं तेव्हा गपचूपपणे 20 रुपयाचा डोसा खायचा. ठरवलं आता. प्रिजा बोल ए, बोल ए, चल बोल, चल चुप बोल, चुप चुप बोल, चुप. प्रिजा हाट बोल, हाट हे हाट, हे हाट प्रिजा, ए प्रिजा, हेडरॉप चालू कर. प्रिजा हाट बोल, हाट. भाई मामावर गेली प्रिजा पण. ओ बाबा, कुठं चालली स्पायडरमॅन? त्याची पॅन्ट माझी घातली त्याने. नाही बोरा बाबा, अरे बाप रे, जा स्पायडरमॅन आलाय, स्पायडरमॅन गोवर स्पायडरमॅन आलाय. चढ बाबी. जा बर. अरे 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 ए बाई, इथे पाय ठेव, पाय गेला. इथे पाय ठेव. चढ. आता इथं पाय ठेव. आता दुसरीकडे दुसरा पाय इथे ठेव. आता एक काम कर, हा पाय आता इथे ठेव. हे घुसलं जायचं पाय बी आपण खाली जायचं ताई, नको लफडी करू. चढ 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 चढ. हा, ठेव. हा, असा. अरे गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, ए खिडकीतल्या ताई तुम्ही वाकू नका. डायरेक्ट खाली दे, डायरेक्ट स्टेप काय लागते ती. फायनली आता आपण चाललो आहे फार्म हाऊसला. बघू शकता आपली गँग. सोमनाथ देवस्थानात येत नाही, फक्त फार्म हाऊसच्या पार्टीला येतो. तू आमच्यासोबत आहेस का फार्म हाऊसमध्ये? अरे हा बघा, बुल, स्वतः बुल आलाय, बुल, रेड बुल. भावांनो, जो ब्लॉग करतोय त्याला साधा चौक ना माहित, किती दिवस वर्ष चौक माहिती आहे आम्हाला, बघवतो की तुम्हाला माहिती आहे का नाही. काहीच. फायनली गाईज आपण पोहोचलो. आता रात्रीचे वाजले 11:50 आणि तुमचा भाऊ पोहोचला आता फार्म हाऊसला. बॅग वगैरे ठेवतो, खूप लेट झाला आम्हाला. तर भावांनो धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद खूप या भावाने आपल्याला फार्म हाऊस फ्री, फार्म हाऊस फ्री. खूपच छानच फार्म हाऊस. हा बघा, हा मेन इकडचा, ह्याला कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट फ्री द्या सगळ्यांना फार्म हाऊसला. हॅपी बर्थडे बिल्ला हर्षल. थोडं थोडं का? अरे घे थोडासा का.